अधीरा, बाळा काय झालं तुला एवढं चिडायला? हे घे, काय झालं सांगशील का मला? मला कोणाशी काही बोलायचं नाहीये. प्लीज लीव मी अलोन. मला नाही बोलायचंय. व्हॉट इज रॉंग विथ यू पिंट्या दादा? बघ आज रोहन खूप मूर्खासारखा बोला. आय अंडरस्टँड, पण तू असं का बोललास? का वागलास असं? मला असं वाटलं होतं की तू माझा पिंट्या दादास, त्यामुळे तू माझा ऐकशील, माझी साईड घेशील. मला तर असं वाटलं होतं की आज तू आमच्या लग्नाची डेट ठरवशील, फिक्स करशील आज सगळं. तू असं काहीच केलं नाहीस. उलट त्या रोहनची साईड घेतली. तू का केस? व्हॉट इज रॉंग विथ यू? नाही नाही अधीरा, मी कोणाची साईड नाही घेतली. आणि आज पहिलीच भेट होती ना. पहिल्याच भेटीत आपण लग्नाची तारीख कशी फायनल करू शकतो? पण आता यानंतर भेटीगाठी होत राहतील तेव्हा आपण ठरवूया. भेटीगाठी किती होत राहू देत, आय डोंट केअर. फक्त एकच गोष्ट सांगते मी पिंट्या दादा, मी लग्न करेन ते रोहनशीच, ॲट एनी कॉस्ट. काय होतंय? काही नाही ताई. लग्नाचं टेन्शन आलंय ना? ताई मला सांग, लग्न ही एक आनंदाची गोष्ट असली पाहिजे ना? नाही नाही, त्या प्रोसेस मध्ये खूप टेन्शन मध्ये असतात ना लोक. म्हणजे मी असं ऐकलंय. आणि त्यात अधीरासोबत लग्न आहे म्हटल्यावर तर ऑफकोर्स खूप टेन्शन येईल. काय रे सातत असं बोलत असतोस? ताई तुला माहितीये, तिला माझी भांडायचं एक रिझन मिळालं की मी ते सगळं तिथे का बोल. तुला मी सांगितलं होतं ना की आम्ही बोलतो कमी आणि भांडतोच जास्त. हे बघ, असं झालं असेल की आता तिची इच्छा काय होती, दोन फॅमिलीज एकत्र याव्यात, भेटाव्यात किंवा हे रिलेशन पुढे जावं. पण आता तू म्हणजे आय नो तू बोललास तो मुद्दा चुकीचा नव्हता, पण तिचा हिरमोड झाला ना. हे बघ, तुझं मान्य आहे मला ताई. अगं पण समोरच्याला समजून घेणं ही सुद्धा एक रिॲक्शन असते ना. अरे पण ती भांडली ना तुझ्याशी, तिची हीच रिॲक्शन असेल. असं होतं ना बघ, आपल्याला काही लोकांना बघून असं वाटतं बापरे किती भांडतात, पण त्यांचं खूप प्रेम असतं एकमेकांवर. मुळात भांडण हीच त्यांच्या प्रेमाची भाषा असते. सो अधीराचं तसं असेल कदाचित. आणि माय ओव्हर थिंकर ब्रदर, आता ती भांडली 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 हा विचार करत प्लीज झोपू नकोस. झोपताना हा विचार नकोय. इनफॅक्ट तू एक काम कर, पहिले ते झोपायला जा, पण झोपण्याआधी तुला अधीराची खूप जास्त आवडणारी एक गोष्ट त्याचा विचार कर आणि त्या थॉटमध्ये झोप. होतंय. आणि तू पण, तुलाही उद्या ऑफिस आहे ना? हो, पण मी जरा शतपावली करते आणि मग झोपते. ओके, गुड नाईट ताई. आणि थँक्यू. बापरे, काय यार तू. कळवते तुम्हाला. येस अधीरा, अधीरा, अधीरा. मम्मा, कुठे निघालीस? तुला काय करायचंय? मी कुठेही जाईन. अधीरा काय बोलतेस? सी, आय डोंट लाईक सच क्वेश्चन. सो मला असे प्रश्न नको विचारूस. मी कुठेही जाईन, काही करेन. तुला काय करायचंय? बस झाला, बस झाली तुझी नाटकं. हे बघ, मी तुझे लाड करते म्हणून डोक्यावर बसू नकोस. मूर्ख मुलगी. काय बघितलं त्या रोहन मध्ये? कोण आहे तू? कोण आहेत ती माणसं? काय आहे त्यांचं स्टेटस? अगं मूर्ख मुली, लग्न करताना ना आधी नुसता मुलगा बघायचा नसतो, त्यांचं खानदान, त्यांचं घराणं, त्यांचं स्टेटस बघायचं असतं. स्टॉप इट मम्मा. काय नॉनसेन्स आहे हा? फर्स्ट ऑफ ऑल, हे लग्न माझं आहे. सो आय विल डिसाइड दॅट. ओके? अँड सेकंडली, मला मुलगा पसंत असायला हवा ना, त्याची फॅमिली नाही. सी, आय लव्ह रोहन अ लॉट. आणि एक लक्षात ठेव, मी लग्न करेन ना ते रोहनशीच. झालं?
तू तुझ्या मम्माला चांगलंच ओळखतेस, त्यामुळे आता एक पाऊल जरी या घराबाहेर टाकलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. डोक्यावर चढून बसली ही मुलगी. आईशी बोलायची पद्धत ना वागायची. काय झालं? आपलेच लाड अंगाशी आले की अधीरा. दुसरं काय, रात्री अपरात्री कुठेही बाहेर जाते, नीट वेळेवर खात पित नाही, काही नाही. मी काही बोलायला गेले तर माझ्यावरच डापटते. आता तू सांग, तरुण मुलीच्या आईशी भांडणं होतात, पण हे असं. तू आधी शांत हो, इकडे बस बस शांतपणे. आता सांग मला काय झालं. तुला नाही कळायचं समर. मुलगी जोपर्यंत सासरी जात नाही ना तोपर्यंत आईच्या जीवाला चैन पडत नाही रे. त्यात माझ्या अधीराला वडील नाहीयेत, त्यात बाप नसलेली मुलगी म्हणजे जरा जरी तिचं पाऊल वाकडं पडलं ना तर लोक आईलाच नावं ठेवतात. त्यात या मुलीची लक्षणं मला अजिबात ठीक दिसत नाहीत. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार. तू रोहनच्या वडिलांशी बोललास का? नाही, मी बघ बघ, हे असं करू नकोस तू. प्लीज प्लीज तू विसरू नको, हेही तितकंच महत्वाचं आहे. अरे तू मोठा भाऊ आहेस तिचा, तुला पुढाकार घेतलाच पाहिजे. हे बघ, माझ्या अधीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. प्लीज उशीर करू नकोस. आपल्याला काही केलीच पाहिजे, प्लीज. हे बघ काकू, तू अजिबात काळजी करू नकोस. मी उद्याच रोहनच्या घरच्यांना फोन करतो आणि आपण लवकरात लवकर जाऊया त्यांच्याकडे. काय बाई, या रोहनच्या डोक्यामध्ये काय खूळ बसले काही कळतच नाही. का ग, काय झालं? काय झालं म्हणजे? तू नव्हतीस काल? तुला माहित नाही काय केलं त्यांनी, गोंधळ घातलाय तो. बळा 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 बोलत होता. तर त्या अधीराला किती वाईट वाटलं, चिडली ती. आता ह्या रागाच्या भरामध्ये तिने हे सगळं तिच्या भावाला समोर राजवाडेला जाऊन सांगितलं. काय होईल? तो तर लग्नच लावून देणार नाही या दोघांचं. उलट्या काळजाचा माणूस आहे, माहिती आहे आपल्याला, पाहिलंय आपण. ते जाऊ दे स्वानंदी, तू जरा ना, तू मोठी बहीण आहेस, तू समजाव रोहनला. तू त्याला जरा सांग, तुझं ऐकेल तो. आणि तू ना स्वतःहून पुढाकार घे या लग्नासाठी स्वानंदी. मी सांगते ते ऐक. अगं पण मुळात रोहनला असं वाटतंय की अधीरा या घरात ऍडजस्ट होईल ग, होईल. काय आहे त्यात एवढं? लग्नानंतर सगळ्या मुली व्यवस्थित आपल्या सासरी रुळतात. मी नाही रुळले. मिस नाशिक फर्स्ट राऊंड एकेकाची. लग्न झालं यांच्याशी, काय आलं माझ्या वाटेला? मिडल क्लास आयुष्य. पण मी केलं ना ऍडजस्ट, रुळले ना मी. आणि हे बघे, आपण आहोत ना, आपण घेऊ ना तिला सांभाळून. सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे, अधीरा आली, हे लग्न झालं की आपलीच परिस्थिती बदलणार आहे. त्यामुळे तिला कमी ऍडजस्ट करावं लागणार आहे. बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया याबद्दल. चल अगं, मला आवरायचंय, रोहनचा पण डबा भरायचाय. मी आलेच. तेव्हा परमेश्वरा, आता तरी प्रसन्न हो रे बाबा आमच्यावर. समर, आज सेवानी ग्रुप बरोबर मीटिंग आहे. एकदाचा कॉन्ट्रॅक्ट झालं की प्रोजेक्ट सुरू. अरे तू मोठा भाऊ आहेस तिचा, तुला पुढाकार घेतलाच पाहिजे. हे बघ, माझ्या अधीराच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे. ओ, माझा नाही हा विश्वास तुमच्यावर. का? असा कसा विश्वास ठेवायचा अचानक? नंदिनी मॅडम, किती डिस्कस्टिंग बोलताय तुम्ही. नंदिनी नाही, स्वानंदी नाव आहे माझं. नंदिनी काय स्वानंदी काय एकच आहे. तुम्हाला म्हणू का मी समरच्या ऐवजी पावसाळा? कसं कम्युनिकेट करणार या बाईशी? बोलायला गेलं तर डायरेक्ट भांडायलाच येते. तिच्याशी नाही, पण तिच्या घरच्या कोणाशी तरी बोलावंच लागेल. समर, समर, हा, काय कसला विचार करतोयस तू? स्वानंदीचा? हो रे, म्हणजे त्यांना. तुला कसं कळलं? मी आपलं गेस केलं, पण तू खरंच तिचा विचार करतोयस? तसा विचार नाही रे. म्हणजे आता रोहन आणि अधीराच्या लग्नाच्या बाबतीत बोलायचं असेल तर मला तिच्याशी, म्हणजे त्यांच्याशीच बोलावं लागेल ना, म्हणून त्यांचा विचार करत होतो. नाही, बरोबरच आहे.
त्यांच्याशीच बोलावं लागणार, कारण तू जसा अधिराचा मोठा भाऊ म्हणून तिच्या बाबतीतले सगळे निर्णय घेतोयस, तसं रोहनची मोठी बहीण म्हणून रोहनच्या बाबतीतले सगळे निर्णय तीच घेतीये. आनंद, या आजकालच्या पिढीमध्ये ना फार कमालीची स्पष्टता आहे रे. म्हणजे आता अधिराचं बघ, तिला रोहनशीच लग्न करायचं आहे. आणि रोहन, तू ऐकलंस ना तो काय बोलला ते? म्हणजे अशी विनासायास घरी चालत आलेली लक्ष्मी नाकारायला हिंमत लागते. पण रोहन जे बोलला ते आवडलं ना तुला, की राग आला? नाही, मी अजून न्यूट्रल आहे. मी इतक्या लवकर कोणाला पटकन जज नाही करत. मला असं वाटतं त्याला अजून भेटावं लागेल मला. तू एक काम कर, फोन कर त्यांना. त्यांना म्हणजे स्वानंदीला? आता त्यांच्याशीच बोलावं लागणार ना? नाही, असं काही नाही, त्यांच्या बाबांशी पण बोलू शकतो आपण. नाही नाही, त्यांच्याशी नको. आता आपण स्वानंदी ताईंशीच बोलूया. फोन कर त्यांना आणि मीटिंग फिक्स कर. म्हणजे त्यांना सांग की रोहननी जे प्रपोजल दिलं होतं की त्याच्या घरी जाऊन घर बघणं आणि त्यांना भेटणं, तर ते मला मान्य आहे. त्यामुळे फोन कर आणि मीटिंगची वेळ फिक्स कर. तू काय लावलंयस मीटिंग? हा, बिझनेस मीटिंग आहे का? आणि कसलं प्रपोजल? समर, बहिणीचं लग्न जुळवतोयस तू. ही बिझनेसची भाषा जरा बाजूला ठेव रे. आणि ते फोन वगैरे मी नाही करणार, तू कर. ए आनंद, कर ना. नाही, मी नाही करणार. अरे कसं दिसेल ते? मी फोन करणं फॉर्मल होईल खूप. कर ना रे प्लीज. तुझा पर्सनल फोन आहे, तू कर. कर ना. तुझ्याकडे स्वानंदीचा नंबर आहे, फोन उचल आणि फोन कर. मी बॉस आहे तुझा, मी तुला ऑर्डर देतोय. फोन कर आणि मीटिंग फिक्स कर. ओ बॉस का? मग ऐका बॉस, हा कुठला बिझनेसचा मुद्दा नाहीये, हा कौटुंबिक मुद्दा आहे. आणि तुम्ही अधिराचे भाऊ म्हणून तुम्हीच फोन करणं गरजेचं आहे. कारण मी फोन केला तर तो फॉर्मल वाटणार नाही का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालं? तोडलीत? दुसरी छत्री तोडली आहे तुम्ही 2 दिवसात. काय रे? काय? अधिराशी बोललास का? कशाबद्दल? आता ते पण मीच सांगायला पाहिजे की तुला? काल राजवाड्यांसमोर जाऊन तुझे काय बरळला, जो काय गोंधळ घातलाय. आई, आपण आताही याच बद्दल बोलायचंय का? म्हणजे काय? मोठमोठ्या घटना जेव्हा घडतात त्याच्याबद्दलच बरेच दिवस बोललं जातं ना. आणि ही केवळ मोठी घटना नाहीये, तर मोठा मूर्खपणा पण आहे तुझा. खरंच होती का? तुला कोणी सांगितलं होतं एवढं सगळं बरळायची? हे सगळं आता त्या समर राजवाडेला तिने सांगितलं तर तो लग्न करून देईल का तुमचं? उलट आपल्याला रिजेक्ट करतील ते. आपल्याला एक मिनिट आहे, हे बघ, ते आपल्याला नाही, मला रिजेक्ट करणार आहे. अरे हो, मग तेच ते ना. हो, पण लग्नानंतर रिजेक्ट होण्यापेक्षा लग्न आधी रिजेक्ट केलेलं बरं नाही का? हे देवा, कसा बोलतो रोहन? तुझ्या जिभेला काही हाड आहे का? तुला मी नंतर बघते. थांब. तू ऐकलं स्वानंदी काय बोलला? हा ऐकलं? लग्न आधीच रिजेक्ट केलेलं बरं म्हणे. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या समर राजवाडेला फोन कर आणि या मूर्खांच्या लग्नाबद्दल बोलून घे. आई सॉरी, पण मी नाही बोलणार आहे त्या माणसाशी. अत्यंत विम्झिकल माणूस आहे तो. कोणाचं ऐकून घेत नाही, स्वतःचं म्हणणं रेटत बसतात. आई हे बघ, रोहन आणि अधिराच्या लग्नाचा प्रश्न आहे ना, म्हणून मी निदान 5 सलग वाक्य ऐकली आहेत त्यांची. बाबा तुम्ही सांगा बरं, तुम्हाला सगळं माहिती आहे, किती चमत्कारिक माणूस आहे तो. नंदू, बरोबर आहे तुझं, पण आपल्याकडून कोणीतरी बोलायला हवंय की नको? हा, सांग बरं तूच. कोण म्हणजे काय? हो, स्वानंदीच बोलणार आहे. अहो ऐका माझं, मी कधीपासून हेच तर सांगायचा प्रयत्न करतेय ना. स्वानंदीच बोलणार आहे समर राजवाड्यांशी, तेही आत्ताच या क्षणाला. अगं बोलेल ती, मुद्देसूद आणि शांतपणे बोलेल. अशा गोष्टींमध्ये घाईकुतीला येऊन चालत नाही. बरोबर आहे, पण ते स्वतः म्हणाले होते की नाही, येऊन भेटतो, बघतो घर, मग ते करा की म्हणावं. खरं तर आपली मुलाकडची बाजू आहे. आपल्याला त्यांनी मान द्यायला हवा की नको? पण जाऊ दे, श्रीमंत माणसं आहेत, मी जास्त असते एकेकाची, नाही देणार मान. मंदाकिनी, अगं गरीब आणि श्रीमंत हा मुद्दाच नाहीये. मुद्दा हा आहे की त्यांच्या घरून परत येताना रोहन त्यांना म्हणाला होता, आमच्या घरी एकदा या. मग असं असेल तर आपल्याकडून त्यांना एक आमंत्रणाचा फोन जायला नको का? बरोबर. नाही, नको बाबा. उलट मला असं वाटतं की आपण स्वतःहून काहीच इनिशिएटिव्ह नको घ्यायला. रोहन हे बघ, बाबा बरोबर बोलतात. रोहन अरे चला आम्ही निघतो, या हा आमच्याकडे. हे असं म्हणणं म्हणजे आमंत्रण देणं होत नाही. आणि मुळात विषय तुझ्या लग्नाचा आहे.
हे बघ प्रॉपर पद्धतीने ना इन्व्हाइट करायला लागणार त्यांना. कोण माणसं येणार आहेत, किती माणसं येणार आहेत, हे सगळं ठरवावं लागणार रोहन. पटलं ना तुला? झालं तर मग लावून टाक लगेच फोन. आत्ताच फोन लाव बाबा. ऐका ना, ऐका ना, ऐका ना. तुम्ही प्लीज बोलून घ्या, मला ऑलरेडी थोडा उशीर होतो. हो निघ. मी निघतो. हा ठीक आहे. हा सावकाश जा रे. काय टायमिंग आहे तुझं निकिता? एक मिनिट, पण तू अशी अचानक कशी काय आलीस? अचानक त्याचं काय आहे ना, मी नेहमीप्रमाणे रोज सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी डबा करते आणि तू नेहमीप्रमाणे तो विसरून जातोस. आणि आज तर तू ब्रेकफास्ट पण करायला विसरून गेलास. म्हणूनच मी तुझा ब्रेकफास्ट डबा बिबा सगळं घेऊन आले तुझ्यासाठी. नोकर आहे ना मी तुझी. घे. अगं पण डब्बा देण्यासाठी इथपर्यंत यायची काय गरज होती? अरे मी एवढा तुझ्यासाठी डबा घेऊन आले आणि हा बघ कसा बोलतो माझ्याशी. काय किंमतच नाहीये रे माझी. जाऊ दे, सोडून दे त्याला, राहू दे त्याला तसाच उपाशी. बायकोने एवढ्या प्रेमाने डबा आणलाय, किंमत आहे का बघ त्याला. जाऊ दे, राहू उपाशी. मी खाईन त्याचा डबा. अजिबात नाही. तुझ्यासाठी वेगळा डबा आणलाय मी. हा हा हा, क्या बात आहे. अशी मैत्रीण मिळाला ना भाग्य लागतं. आता आलीस ना तर माझं एक काम कर. मी कशाला? तुझा हा मित्र आहे ना, त्याला सांग तुझी कामं. आणि काय रे, काम असलं कीच आठवते का तुला तुझी मैत्रीण? जवळजवळ मला विसरलाच आहेस तू आता. नाही ग डार्लिंग, तुला खरं सांग, त्याच्यापेक्षा सुद्धा ना तू माझ्या जास्त जवळची आहेस. ऐकलास? आता माझं एक छोटस काम करून टाक. हा प्लीज प्लीज प्लीज. हा सांग. काय मगातपासून मी याच्या मागे लागलोय की अधिरा आणि रोहनच्या लग्न ठरवण्याच्या बाबतीमध्ये तू स्वानंदी मॅडमला फोन कर आणि मीटिंग ठरव. फोन करत नाहीये, माझं ऐकत नाहीये. आता तू सांग, म्हणजे तुझं ऐकेल. निकिता, साधी गोष्ट आहे. हा अधिराचा मोठा भाऊ आहे, म्हणून याने फोन करणं गरजेचं आहे की नाही? अरे पण फोनवरती आमचं युद्ध कसं सुरू होतं हे माहितीये ना तुला. अरे पण अच्छा, म्हणजे ही तीच स्वानंदी का जिच्यामुळे तुझ्यातलं ते लहान भाडकोर मूल अचानक जागं झालंय? आनंदने सांगितलं मला. तू सगळं सांगून टाकलंस हिला. हा म्हणजे काय? मी माझ्या बायकोपासून काहीही लपवून ठेवत नाही, सगळं सांगतो बाबा. घ्या घ्या, तुम्ही मजा घ्या माझी. पण आपण वयाच्या 45 मध्ये कोणाची तरी ओरडून ओरडून भांडण करतोय, ही काही कोणाला सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. हा, कळते का? तू आनंदला सांग, फोन कर. तो का करेल फोन? मग तू कर. माझा काय संबंध? तुझ्या बहिणीचं लग्न ठरवायचंय ना, तू फोन करायला पाहिजे. आम्ही कशाला फोन करू? समर, एक विचार कर. ते तिचं होणारं सासर आहे आणि तिच्या सासरच्यांशी तू कसं नम्रपणे नीट छान बोललं पाहिजे. असं बिझनेस केल्यासारखं नको बोलू. प्लीज नीट बोल त्यांच्याशी. कशाला आलीस डबा घेऊन? ठीक आहे, जाते मी घेऊन. डबा राहू दे इथे. मग त्या स्वानंदीला कॉल कर आधी. करीन बिरीन नाही, आत्ता माझ्या समोर स्वानंदीला कॉल कर. आणि प्लीज आवाजात जरा कधीही न आलेला नम्रपणा, गोडवा येऊ दे थोडासा. म्हणजे अवघड आहे मला माहितीये, पण ट्राय कर. ठीक आहे, बोलीन. बोलेन नाही, काय बोलशील सांग मला आधी. तू सांग मला काय बोलायचं ते. ठीक आहे, ठीक आहे, मी सांगते. कॉल कर. हॅलो, नमस्कार, मी समर राजवाडे बोलतोय आहे. ओके ओके, ते तू बोलशीलच. तुमच्या रोहनने आम्हाला तुमच्या घरी येऊन तुमचं घर बघायला सांगितलंय. म्हणजे असं त्याचं आग्रहाचं निमंत्रण आहे. तर तुम्ही सांगा आम्ही केव्हा येऊ? नाही नाही, असं म्हण की तुमच्या सोयीप्रमाणे वार आणि वेळ कळवा, आम्ही येतो. कळलंय? असंच बोलायचं. लाव लाव. गोडवा गोडवा. ठीक आहे, मी समर राजवाडेंना फोन करते आणि मी त्यांना सरळ विचारते, रोहन तुम्हाला आमच्या घरी येण्याबद्दल जे काही बोलला त्याचा काही विचार केलायत का? विचार केला असाल तर तुम्ही एखादी तारीख ठरवली आहेत का? आणि कधी येणार आहात, किती जण येणार आहात, हे जर आम्हाला कळलं तर मी आणि रोहन सुद्धा सुट्टी घेऊ शकू. आय मीन
वेल इन ॲडव्हान्स जर का आम्हाला डेट कळली, वेळ कळली, तर त्याप्रमाणे आम्ही आमच्या सुट्ट्या ॲडजस्ट करू शकू आणि सगळं नीट करू शकू तुमच्यासाठी. अगदी बरोबर आहे नंदू तुझं. हे असंच व्यवस्थित आणि मुद्देसूद बोलायचं. लावला फोन लाव चल. आई ऐक ना, आता मी फोन करायचं ठरलंय ना, मग मी करते ना, मी माझ्या हिशोबाने करते. हे आत्ताच लाव ना जरा, नको वेळ वाया घालवू. काय वाचतो लागलं का?